बेसन लाडू तर आपण बनवतोच, पण आज मी तुम्हाला टिप्ससहित हे बेसन लाडू कसे बनवायचे ते सांगणार आहे. तर हे बेसन लाडू आपल्याला कलर पिवळसर कलरमध्ये, म्हणजे दुकानात जसे भेटतात त्याप्रमाणे जर तुम्हाला लाडू बनवायचे असेल तर मी त्यामध्ये काय घातलं आहे हेही मी तुम्हाला सांगणार आहे. तर ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर हे बेसन लाडू असे मुलायम आणि चविष्ट असे बेसन लाडू कसे बनवायचे ते पाहूया. तर त्यासाठी मी बेसन घेतलं आहे. बेसन तुम्ही बारीक दळून घ्या किंवा थोडंसं रवाळ असेल तरी चालेल, पण बेसन माझं बेसन बारीक आहे तरीही मी रवाळ असे हे लाडू बनवलेले आहेत. तर ते कसे बनवले ते आपण पाहूया. तर 2 कप बेसन घेतलं आहे आणि वजनी म्हणाल तर 200 ग्रॅम बेसन घेतलेलं आहे आणि ते मी सुकंच आता 5-10 मिनटं भाजून घेतलं आहे. आणि त्यामध्ये मी आता तूप घालणार आहे. तर तूप मी 150 ग्रॅम घेतलं आहे. 200 ग्रॅम बेसनला 150 ग्रॅम तूप मी कपामध्ये घेतलेलं आहे आणि ते मी थोडं थोडं करून घालणार आहे. बघा, याप्रमाणे मी 10 मिनटं पहिलं सुकं बेसन भाजून घेतलं आणि त्यामध्ये थोडं थोडं तूप घालून मी असं भाजून घेणार आहे. मीडियम टू स्लो गॅसवरतीच आपल्याला बेसन भाजून घ्यायचं आहे आणि याप्रमाणे लालसर रंगावरती आपल्याला बेसन भाजून घ्यायचं आहे. तूप मी पूर्ण घातलेलं नाही, थोडं थोडं करूनच घालायचं आहे, म्हणजे आपलं बेसन व्यवस्थित भाजलं जाईल. आता मी त्यामध्ये 1 चमचा तूप घातलं आहे आणि त्यामध्येच मी 1 मोठा चमचा बारीक रवा घालून घेतला आहे आणि तो त्या तुपावरती चांगला फुलून दिला आहे आणि त्या बेसनामध्ये आता तो मिक्स करून घेतला आहे. आता बदामी रंगावरती आपलं बेसन व्यवस्थित भाजून झालेलं आहे. बघा, याप्रमाणे आपण भाजून घ्यायचं आहे. बदामी रंगावरती आपल्याला भाजून घ्यायचं आहे. व्यवस्थित बेसन भाजलेलं आहे आणि तेलही त्याला सुटलेलं आहे. तूप आपलं चांगलं रिलीज झालेलं आहे. आता त्यामध्ये मी केसरवालं दूध घातलेलं आहे, त्यामुळे आपल्या लाडवाचा कलर खूप छान येतो. नक्की तुम्ही करून बघा. आणि दूध घातल्यानंतर मी 5 मिनटं परत त्याच्यामध्ये मिक्स करून तूप घालून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून 5 मिनटं असंच परत भाजून घेणार आहे. बघा, याप्रमाणे आपलं बेसन भाजून झालेलं आहे. असा चांगला लालसर कलर आपल्या बेसनला आलेला आहे. याप्रमाणे आपण लाडूचं बेसन असं भाजून घ्यायचं आहे आणि केसर आणि दूध घातल्यामुळे त्याला कलरही छान आलेला आहे. तर आता आपण हे बेसन गॅसची फ्लेम बंद करून असं चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. बघा, ह्याप्रमाणे आता आपण त्याच्यामध्ये साखर घालणार आहोत. तर मी परातीत सगळं बेसन काढून घेतलेलं आहे आणि गरम असतानाच आपल्याला साखर घालायची आहे. तर साखर मी थोडीशी अशी जाडसर अशी मिक्सरवर दळून घेतलेली आहे, म्हणजे थोडीशी 0 नंबरचा रवा असतो त्या साईजनी मी ही साखर दळून घेतलेली आहे आणि गरम असतानाच आपल्याला साखर त्यात मिक्स करायची आहे. अशी जाडसर थोडीशी साखर दळली तर आपल्याला टाळूला हे बेसन चिकटणार नाही आणि त्यामुळे आपले लाडू व्यवस्थित आपले तयार होतील.